शिंदे गटाने काही दिवसांपूर्वी ऑपरेशन लोटस प्रमाणे ऑपरेशन टायगर होणार असल्याचा दावा केला। पण शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची फक्त शिंदे गटामध्येच चर्चा झाली। त्याचं पुढे काय झालं की हे ऑपरेशन टायगर फेल झालं अशी चर्चा सुरू झाली आहे। पाहुयात यावरचा हा खास रिपोर्ट। शिंदेंचं ऑपरेशन टायगर फेल हा प्रश्न विचारण्यामागचं कारण म्हणजे शिंदे गटानं बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त जाहीर केलेलं ऑपरेशन टायगर। या ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार आणि काँग्रेसचे 4 आमदार शिंदेंच्या रडारवर होते। परंतु 15 तारखेला या सगळ्या प्रातिनिधिक पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर माननीय एकनाथ शिंदे साहेब येत आहेत। पुन्हा एकदा हे सगळे पदाधिकारी मंडळी एकनाथ शिंदे साहेबांना भेटतील। माजी आमदार काही प्रवेश करतायत, काही संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, माजी जिल्हा प्रमुख हे सगळे प्रवेश करणार आहेत। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमची ताकद जी आहे या रत्नागिरी जिल्ह्यातली, दुर्दैव असं आहे की ही सगळी मंडळी जर अगोदर जिल्ह्यातली आली असती तर गुहागरची जागा देखील आम्ही जिंकली असती। ती मात्र खंत आमच्या मनामध्ये आहे, पण त्याच्यावर काय उपाय काढायचे ते आम्ही सगळे एकत्र मिळून काढू। शिंदे गटानं जाहीर केलेल्या या ऑपरेशन टायगरला 15 दिवस उलटून गेले, पण त्यांनी सांगितलेल्या 11 पैकी एकही वाघ शिंदेंच्या जाळ्यात अडकला नाही। आणि यानंतरच चर्चा सुरू झाली, शिंदे गटाचं ऑपरेशन टायगर फेल झालं का? महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये आलबेल नसल्याच्या वावड्या अधूनमधून उठत असतात। यासोबतच उद्धव ठाकरे कधीही भाजपाला टाळी देऊ शकतात अशी चर्चा देखील सुरू असते। आणि याचमुळं ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे वाघ हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत असावेत। ऑपरेशन टायगरची मुख्य जबाबदारी सर्जन अर्थातच एकनाथ शिंदेंवर आहे। मात्र हेच सर्जन काहीसे अस्वस्थ असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवसांपासून सुरू होती। आता सर्जनची तयारी पूर्ण झाली आहे, त्यामुळे लवकरच ऑपरेशन होईल असं सांगितलं जात आहे। अशा ऑपरेशनच्या बाबतीतली पूर्वतयारी काय झाली हे सांगायची नसते। ऑपरेशन सक्सेसफुल झालं मग ते जाहीर करायचं। आम्ही डॉक्टर यांना सांगू, आरोग्य आमचे डॉक्टर आंबेडकर साहेब त्या ऑपरेशनची पूर्वतयारी चांगली करतायत। आम्ही टीमवर्क म्हणून सगळेजण, आणि तुम्हाला यशस्वी सक्सेसफुल ऑपरेशन झालेलं दिसेल। उदय भाऊ, नरेश मस्के सारख्या लोकांवर मी अजिबात प्रतिक्रिया देत नाही, कारण नरेश मस्केचा प्रॉब्लेम असा आहे की ते खासदार जरी झाले असले तरी खासदारकीची पद किंवा खासदारकीचा जो ऑरा असतो तो त्यांना अजिबात कॅरी करता येत नाही। पण उदय भाऊ, तुमच्याकडनं नाही हो मला ही अपेक्षित। काय झालं आता तुमच्या त्या ऑपरेशन टायगरचं? म्हणजे वाघाची शिकार करायला गेलात, हाती एखादा उंदीर तरी लागलाय का बघा। म्हणजे उंदीर जरी लागला तरी पुरेसच आहे म्हणा, नाहीतरी नरेश मस्केजींसारख्या आहेतच की तुमच्याकडे, सोबतीला एखादा असलं पाहिजे, एवढंच। दुसरीकडे शिवसेनेच्या वाटेवर असणाऱ्या आमदारांची परिस्थिती हे धनुष्य हाती घ्यायचं की कमळाला साथ द्यायची अशी आहे। त्यामुळे येत्या काळात ऑपरेशन टायगरला ऑपरेशन लोटस शह देऊ शकतं। अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।